गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज होता आमचा हळदी कुंकू. माझं आणि सारिकाचं दोघींचं एकत्रच सोबतच केलं होतं तिच्या घरी. तर सिम्पल असं डेकोरेशन केलं होतं. इथं ब्लाऊज पीसवरती गळ्यातलं, कानातलं, जोडवी, बांगड्या आणि गजरा ठेवून आणि साईडला असे हे गोल्डन कलरचे स्क्वेअरचे पतंग लावलेले आणि साईडला झेंडूचं तोरण लावलेलं आणि मध्ये मला हळदी कुंकू आणि बोरणांचं हे हवं होतं पतंग, पण ते काही भेटलं नाही. इकडे छोटीशी रांगोळी काढली, ती पण पुसली होती कोणीतरी. आणि त्या दिवशी गणेश जयंती पण होती, म्हणजे शेवटच्याच आठवड्यातला हा व्हिडिओ असेल. तर गणेश जयंती होती, त्यामुळे गणपतीचं पण छान डेकोरेशन केलेलं आणि हे 2 तोरण मी लावलेत. किती छान दिसतात बघू शकता. आणि इकडं जे दिवाळीचे जे बोळके आहेत ते ठेवलेले आहेत. आणि इथं मस्त असं मसाला दूध बनवून ठेवलेलं आहे. 2-3 लिटर दूध बनवलेलं आहे. छान असं काजू बदाम पिस्ता टाकलेलं आहे. याच्यात कचोरी आणून ठेवलेली आणि सॉरी समोसा होता, चटणी, ग्लास आणि प्लेट असं सगळं आणून ठेवलं होतं. आणि इकडं आदिरा बघा मस्ती करते. तिला मस्त दागिने वगैरे घातलेले. वरचं जे असतं ना मुकुट ते काही बसतच नव्हतं तिला. काय पाहिजे? काजू नाही. समोसा काढला नाही का? चॉकलेट आणू का? मग मी जाऊ का? बोलते आधी इकडं बघ. आदिरा बोट काढ नंदिनी. जे जे करायचं हा तिला झोप आले तर आदिरा आधी हात काढ. नाही झोपत एवढं इतक्या लवकर ती 11 लय झालं तिला. फक्त ओळ ईश्वरी, फक्त ओळ. हा दोन्ही मामी खारे बिस्किट होते सर्व. माझा नाही काढला. बरं ही पोरगी घेऊन या. आम्ही निघाली खाली की हे माझ्या पाठीमागे काढला. मग अशी आता हे आले तुम्ही कपडे बदलतो कोणी आले की. मागच्या वेळेस 31 जानेवारीला केलं होतं. 31 जानेवारीला केलं होतं. अरे घरी चॉकलेटसाठी आली. साडी बदलली ना घरी आली आणि आता म्हटलं इकडलं रूम उघडतो नाही. घरात असतात ईश्वरी तिघी पण वर बघते बघ. एकदम काहीच कळलं नाही कोणाला. है ना? थांब बेटा, तुझ्या डोळ्यात पडेल. आदिरा इकडं बघ. ईश्वरीने मला द्यायचं ना नंदिनी. झोप नाही आली तिला. पोरगी शांत आणि उलटच बोलत होता. उलटा ते नवजी डाळीचं नाही नंदिनी. टाका पटापट. ते बसणार नाही 5 मिनिटं नाही बोल बसा. बाळा 2 मिनिटं माझं ओळूस तर थांब. मी ना चालली घरी आता. हो ना. सगळं मला करतील जय जय नंदिनी सगळे. हे टाकायचं तुझ्या डोक्यावर. इकडं बघ सारिका. त्याशी कसं टाकलं तर याच्या डोक्यावर टाक. मग आम्ही तिला सांगत होतं ती पहिले तिच्यावर दे. ते इकडे आले. आता फोन येत होता म्हणून डायरेक्ट आलो इथं. जरा लवकर येत. कोणी आता दिसतं? माझा पण व्हिडिओ काढायचा. काय करते काय जमलं.
अमृताचं म्हणलं इथं हळदी कुंकूसाठी आम्ही वेलकम करताना हळदी कुंकू लावून आणि फुल देऊन प्रत्येकाचं स्वागत करत होतो. थांब ना बाळा त्याला हळदी कुंकू लावून आतमध्ये घेत होतो. आणि नंतर आल्यानंतर मसाला दूध वगैरे दिलेलं होतं. पान बरणी आणली होती. आता मी येत अमृता तू बाहेर थांब मी तुला काढला काढते. विसरून गेले. छोटस सिंपल असं गुरुनान केलं. हळदी कुंकू पण केलं. माझं नाही कुणी आणला ड्रेस तुला मावशी नाव दे गं ते माझ्या नंतर हा रथसप्तमी म्हणजे शेवटचा दिवस होता हळदी कुंकूचा. तर त्यासाठी मी छान असा रथ काढलेला. 7 घोडे असलेला काढतात पण मला काही तसं घोड्याचं येत नाही, त्यामुळे मी असं जसं मला येतो तसा रथ काढलेला. पाटावरती गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली, विडा ठेवलेला. आज सूर्यदेवाची पूजा करायची असते त्यामुळे सूर्यदेवाची जी माझ्याकडे तांब्याची मंदिरामध्ये ठेवायचं मूर्ती आहे ते घेतलेली. कलशामध्ये पाणी ठेवलेलं. अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं. नंतर दिवा वगैरे इथं घेतलेला. सप्तधान्याची पूजा करायची असते ते सप्तधान्य घेतलेलं. ज्वारी, बाजरी, गहू, मूग, अजून काय आहे, तुरी, हरभरा आणि ते वाल आहेत. आणि ते तांदूळ ठेवायचं. इथं फुलं घेतलेत, तांब्या घेतलाय, तीळ घेतलेत. नंतर त्या कलशामध्ये हळदी कुंकू टाकायचं असतं. एक छानसं फूल आणि ते तांदूळ टाकून द्यायचं असतं. आणि सकाळी सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं. आजच्या दिवशी सूर्याला अर्घ्य दिलेलं खूप चांगलं असतं. म्हणजे आपल्याला कोणती रोगप्रतिकारशक्ती वगैरे सूर्यदेव आहेत. इथं सूर्यरथ काढलेला आहे. तिथं पण सूर्यदेवाला हळदी कुंकू वाहत आहे. स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं. छान अशी रांगोळी काढून घेतली. सर्वात आधी दिवा ठेवून घेतलाय. देवाला हळद आणि कुंकू लावणार आहे. एक फूल ठेवणार आहे. अशी दिव्याची पूजा केली. त्याच्यानंतर आता गणपती बाप्पा मांडून घेणार आहे. गणपती बाप्पांच्या आवडीचं जे लाल फूल आहे ते मी वाहणार आहे. मला लकीली 3 फुलं भेटले गणपती बाप्पाचे. आणि हा विडा आहे तो गणपती बाप्पासाठी. इथं सूर्यदेवाला पण हळदी कुंकू लावायचे. अशा प्रकारे छान अशी पूजा मांडून झाली. सप्तधान्यात अजून फूल वगैरे ठेवायचे, दूध उतू घालवायचे. त्या कलशामध्ये मी सूर्याला अर्घ्य देत आहे. सूर्याला पाणी घालायचं. हळदी कुंकू घालून ते तांदूळ आणि ओवसायचं, पाणी घालून घ्यायचं. त्याच्यानंतर तुळशीला पाणी घालायचं आहे. तुळशीला हळदी कुंकू लावून स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे. ते तांदूळ घेऊन तुळशीला पण ओवसायचं आहे. इथं माझं सूर्यदेवाला अर्घ्य देऊन झालेलं आहे. त्याच्यानंतर पाहू शकता इथे तुळशीला पण मी पाणी घालते. किंवा मी आधीच लावला होता म्हणून ती लावली. आणि नंतर आहे ना हळदी कुंकू वगैरे लावून पूजा केली. अशा प्रकारे छान अशी पूजा करून झालेली आहे. सूर्याला अर्घ्य दिलं. त्या पानात हळद कुंकू तीळ तांदूळ फूल टाकलं. सूर्याला अर्घ्य दिलं. तुळशीला पण पाणी घातलं. दिवा उदबत्ती केलं. हळदी कुंकू लावलं. सूर्यरथाला हळदी कुंकू लावलं. छान अशी पूजा केली. धूप आणि उदबत्ती इथं लावून घेतलेली आहे. इथं छान असं गणपती बाप्पा आहेत त्यांची. त्यांना लाल फुलं वाहून पूजा केलेली आहे. विडा ठेवलाय. दिवा इथं सप्तधान्य ठेवलेले आहेत. छान अशी पूजा करून घेतलेली आहे सगळ्यांची योग्य प्रकारे. आता छान अशी पूजा वगैरे झाली. अजून दूध उतू घालवायचे मला.
ही पूजा बाहेर अंगणामध्ये घालायची असते किंवा आपल्या देवांसमोर, पण गॅलरीमध्ये एवढी जागा नाही पूजा मांडण्यासारखी, त्यामुळे मी हॉलमध्येच रथ वगैरे काढलेला तिथंच पूजा केली आणि दूध उतू घालवलं, म्हणजे जास्त करून अंगणामध्ये घातल्यानंतर आणखीन छान वाटतं. गॉप इथं दूध उतू घालवायचं असतं, तर त्याच्यासाठी मी आधी गॅसवरती ह्याच्यामध्ये दूध गरम केलं होतं. नंतर ऑटोमॅटिक ते गरम राहतं ना, तर ते बाहेर येतं, पण दूध कमी पडलं वाटतं, ते बाहेरच येत नव्हतं, तिथंच वरती जात होतं. नंतर मी परत एकदा दूध गरम करून आणलं आणि मग नंतर देवासमोर ठेवलं, तर इथे छान असं दूध उतू गेलं. दूध उतू गेल्यानंतरच आपली पूजा संपन्न झाली असं म्हणावं लागतं. तर सर्व प्रकारची छान अशी पूजा करून झाली. हे दूध आहे ना प्रसाद म्हणून सर्वांना प्यायला द्यायचं असतं, खूप चांगलं असतं. आणि नंतर ना मग मी हे प्रसाद वगैरे घेतला. छान अशी पूजा सगळी कंप्लीट झाली. स्वयंपाक करायचा होता आणि आजच्या दिवशी अन्नपूर्णेचं म्हणजे आपल्या गॅसची पूजा पण करायची असते, तर मी इथंच पूजा वगैरे केली गॅसची. फूल वगैरे ठेवलं. गॅस ऑलरेडी स्वच्छ केलेलाच होता रात्री, आणि नंतर फूल वगैरे ठेवून पूजा केल्याने अशा प्रकारे रथसप्तमीची पूजा पार पडली. माघ महिन्यामधील सप्तमीला सूर्याचे पूजन केले जाते, म्हणून या दिवसाला रथसप्तमी असे म्हणतात. यंदा 4 फेब्रुवारी 2025ला रथसप्तमीचा मुहूर्त आला होता. या दिवशी सूर्याची उपासना केली जाते, कारण या दिवशी सूर्यदेवांचा जन्म झाला होता. महर्षी आणि आदिती देवी या दोघांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला होता, आणि त्यांच्या स्मरणार्थ ही रथसप्तमीची पूजा साजरी केली जाते. या दिवशी जेही सूर्यदेवाची उपासना करतील त्यांचे आरोग्य मस्त म्हणजे निरंतर राहते. सप्तधान्यांची पूजा केली जाते, म्हणजे ह्यावेळेस आपल्याला म्हणजे काही धान्य शेतात त्याचं आपल्याला उत्पादन चांगलं व्हावं यासाठी केली जाते. यावेळेस गहू, हरभरा, ज्वारी ह्या पिकांचे उत्पन्न घेतले जाते, ते आपल्याला भरभरून हो म्हणूनही शेतातील धान्याची पूजा केली जाते. नंतर इथं संकष्ट चतुर्थीसाठी जेवण बनवलं होतं. हुलग्याची रस्साभाजी होती, खीर बनवली होती, जिरा राईस बनवला होता, जिरा राईससोबत डाळ बनवली होती, आपली नॉर्मल चपाती बनवली होती, सॅलडमध्ये टोमॅटो, कांदा हे तर असतंच, आणि छान असे ओल्या खोबऱ्याचे मोदक बनवले होते, ते तळून बनवले होते. छान असं जेवण वगैरे 9:30चा मुहूर्त होता, पण उशीर झालेला जेवण करायला.